नमस्कार, मी संकेत आगरे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कोकण सिरीज स्टार्ट केल्याचा हा आपला पहिला ब्लॉग आहे। या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण कोकणामध्ये फिशिंग कशी केली जाते याची माहिती मी तुम्हाला देतो। तर या फिशिंगमध्ये मी आहे, दीपू आहे आणि आमच्यासोबत नितीनदा देखील आहे। तर आता इथून आपण बाईकने त्या लोकेशनला जाऊया आणि त्या लोकेशनला जाऊन मी तुम्हाला पुढची माहिती देतो। फिशिंग ही आपली रॉडच्या मदतीने असेल। तर ह्या 2 रॉड आहेत। तर आता आपण आलो या भंडारपुळ्याच्या स्पॉटला आणि मी या स्पॉटवरून तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो, तुम्हाला देखील आवडेल। तर मगाशी आम्ही त्या लोकेशनला उभे होतो, तर तिथून खाली आलो आणि खाली आल्यावर एक नंबर लोकेशन आहे। मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तुम्ही देखील एन्जॉय कराल। या वर्षी सीझन थोडा म्हणजे बराबर नाही गेलाय आपला, पण आज वातावरण व्यवस्थित दिसत आहे। तर आज मला वाटतं, आणि तू लकी आहेस थोडा, त्यामुळे मला वाटतं आज आपण नक्कीच एक रिपोर्ट चांगला करू। हा आपला 9 फुटी डायवाचा रॉड आहे आणि फिशॉलिकची रील वापरतो आपण। 7000 सिरीज आहे, बेट कास्टिंग साठी बेटर राहते म्हणून ही फिशॉलिकची वापरतोय। आणि एटेक्स मध्ये लाईन आहे, 28 mm ची लाईन आहे आणि छोटीशी 8 नंबरची गरी लावतो आपण। बेट कास्टिंग करणार आहोत। लूर कास्टिंग साठी वारा खूप जास्त दिसतोय म्हणून बेट कास्टिंग करतोय। बेट साठी काय आणलं नितीनदा? चिंगूर आणलाय खाडी। बेट कास्टिंग साठी खाडीचं चिंगूळ घेऊन आला नितीनदा घरून। मग आता आपण बेट कास्टिंगला सुरुवात करूया, बघू आज रिपोर्ट होईल असं वाटतंय। तर यांनी आपले आपले सेटअप रेडी केलेत आणि आता फिशिंगला चालू करतो। तर आता वारा खूप आहे, वारा खूप असल्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलोय आणि थोड्या वेळाने मारू जेव्हा वारा कमी होईल, म्हणजे अर्धा 1 तास लागेल आपल्याला। तोपर्यंत मी तुम्हाला या लोकेशनची पूर्ण इन्फो देतो आणि लोकेशन तुम्हाला दाखवतो। तर तिकडे राहिला आपला गणपतीपुळ्याचा बीच आणि तिकडून असं वरती आपण भंडारपुळ्याला जाताना हा रोड लागतो। तर ह्या रोडने आपल्याला इथे खाली यायचं आहे। तर इथे हा पिकनिक स्पॉट आहे जिथे लोक आपली पिकनिक करायला येतात आणि हा स्पॉट दिसायला खूप सुंदर आहे, पण रिस्की तेवढाच आहे। तर इथून आता नितीनदाने इथे फिशिंग चालू केले, दीपू इथून करतोय। आता त्याचा सेटअप रेडी करतोय पुन्हा एकदा, कारण त्याचा सेटअप हरवला होता। तर मी तुम्हाला एकदा कोस्टल भाग दाखवतो हा पूर्ण कसा आहे। इथे बसून तुम्हाला हा पूर्ण नजारा दिसतो। मी आता थोडा वेळ शांत राहतो, तुम्ही हा लाटांचा आवाज ऐका। तर पारस आलाय, पारस खेकडे पकडायला आलाय। खेकडे पकडून मग तो फिशिंग करायला सुरुवात करेल। तर पारसने पहिला खेकडा पकडलाय।
दीपूला पहिला मासा गावलाय, बघूया आता कोणता आहे तो. पहिलाच गावलाय. कुंभारू गावलाय, कुंभारू पहिलाच मासा. नितीन दाला पण दुसरा गावलाय आणि मोठा गावलाय, बघूया आता एकदम जोर लावतोय. अरे लय मोठा आहे, लय मोठा आहे. मस्त गावलाय. दुसरा मासा नितीन दान काढलं. पारस तिकडे गरवतोय, तो हँडलाईन नाही गरवतोय. तर पारस गेलेला तिकडे गरवायला, तिकडून गरवत होता. किती पकडलं? कुंभारू ना. हा असा सेटअप बांधतात, दाखवतो तुम्हाला. एका कॉर्नरला ही अशी गरी बांधतात. तर या गरीला आहे ना मधोमध अशी गाठ मारली जाते, जेणेकरून आपण लीड जी टाकतो ती आपली गरीपर्यंत येत नाही. तर अशी लीड टाकली जातात 15-15 ग्रॅमची 2. तर ही अशी गाठ मारली जाते. तर ही झाली आपली लीडर लाईन तयार. ही आहे मेन लाईन. ही नायलॉनची असते, एकदम लाईट वेट आणि हेवी ड्युटी. तर ह्या मेन लाईनच्या पुढे आपला लीडर लाईन बांधली जाते आणि हा पूर्ण आपला सेटअप रेडी होतो. तर आता स्पॉट चेंज करतोय. इथं गरवून झालं, आता त्या साईडला गरवायला जातोय जिथे पारस गरवत होतो. तर आता या स्पॉटला आलोय आणि आता इथून ट्राय करून बघूया. तर पाऊस आणि वारा खूप जास्त वाहतोय आणि पूर्ण काळोख केलाय. तिथपर्यंत काळोख केलाय. हा पूर्ण पाऊस पडतोय. पाऊस पडताना दिसतोय आणि हे इकडे चिल करतायत हे. या स्पॉटला आल्यावर अजून एक मासा गावलाय. कडक 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 साईज. अजून एक मासा मिळालाय, कलाप्पा. छोटासा आहे. दीपूला एक मोठा मासा भेटला, बघूया केवढा मोठा. आरामात घे, आरामात घे. होय, ठीकठाक आहे. कडक कडक. जबरदस्त साईज भेटल्या. 1 किलोच्या आसपास आहे. तर आपण आता ज्या लोकेशनला आहोत त्या लोकेशनवरून हा सनसेट होतोय आणि सनसेट एवढा सुंदर दिसतोय ना, मस्तच एकदम. तर आता इकडे सनसेट पण झालाय आणि आपली फिशिंग देखील कंप्लीट झाली. आपण 6 ते 7 मासे पकडले. आपण तिघं होतो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.